पीएम किसान योजनेत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांचं अनुदान थेट जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना मिळतंय असं इथे उघडकीस आलंय। अमरावतीच्या शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचं अनुदान गेल्या 2 वर्षापासून जम्मू काश्मीरच्या शहापूर इथल्या शेतकऱ्याकडे जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। गेल्या 2 वर्षापासून अनुदान मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आधी उद्योग गुजरातला पळवले, आता शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे जम्मू काश्मीरला पळवले जात आहेत असा आरोप आमदार बच्चू कडूंनी केलाय। मी तहसीलदार कलेक्टर सगळ्याकडे गेलो, कृषी विभागामध्ये गेलो, कोणीही कोणाचा लोड घेतला नाही। हो करू असं करून राहिले। लहान कास्तकारांना 2000 मोदी साहेबांनी मिळाले, शिंदे सरांनी मिळाले, हे सारे जम्मू काश्मीरने देऊन टाकलेले आहे। 82 शेतकरी आहे। असदपूर मधलं एक शहापूर गाव आहे लहान, अचलपूर तालुक्यातलं, आणि गेल्या 2 वर्षापासून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन पासून ते तक्रारी करत आहे। ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर जीके म्हणजे काश्मीरच्या शेतूमध्ये ते जमा होते। म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो पीएम किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावाला जात आहे, जम्मू काश्मीरच्या। आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे। त्याचं निवारण अजूनही कुठल्या अधिकाऱ्यानं केलेलं नाही आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून घेऊया। अनिरुद्ध, 2 वर्षापासून या संदर्भात तक्रार होतीये, मात्र तरीही जर काहीच होत नाहीये, आता या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आणि आता कुठे दाद मागण्याचा विचार आहे? नक्कीच आता जर पाहिलं तर हे शेतकरी जे आहे ते 2 वर्षापासून शासनाचे जे आहे ते उंबरठे झिजवत आहे। मात्र अजूनही जर पाहिलं तर अजूनही या शेतकऱ्यांच्या समस्याला पाहिजे तसं जे आहे ते प्रतिसाद शासनाकडून देण्यात आले नाही। गेल्या 2 वर्षापासून ह्या शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे ते काश्मीरला जात आहे आणि त्यामुळे हे शेतकरी जे आहे ते आता संतप्त झालेले आहे। आम्हाला आमचं पीएम किसान योजनेचं अनुदान जे आहे ते मिळवून द्यावं असं जे आहे ते आता हे शेतकरी बोलतायत। त्यामुळे आता हे शेतकरी इथून पुढे काय नेमका पवित्रा घेतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच आता या संदर्भात बच्चू कडू सुद्धा पुढे काय पावलं उचलतायत हेही पाहावं लागणारे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर इथल्या शेतकऱ्यांचं अनुदान थेट जम्मू काश्मीरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्याकडे जात आहे असा प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात अद्याप तरी कोणताही तोडगा निघालेला नाहीये।